19 तारखेला आम्ही जवळजवळ 25 जण तिरुपती दर्शनासाठी इथून निघालो। रेल्वेचं बुकिंग मिळालं नाही म्हणून आम्ही गाड्या घेऊन निघालो होतो वैयक्तिक। साधारणतः 20ला संध्याकाळी आम्ही तिरुपती येथे पोहोचला असताना 20ला रात्री तिरुमला येथे आमच्यातले 5-6 जण आम्ही मुक्कामी गेलो। बाकी तिरुपती येथे सगळे थांबले होते। 21ला संध्याकाळी आमचं तिरुपती येथे संध्याकाळी 8 वाजता दर्शन झालं। 8:30ला आम्ही सर्वजण एकत्र आल्यानंतर चर्चा झाली की कालहस्तीचं दर्शन घ्यायचंय, तर कालहस्तीला कधी निघूयात। तिथल्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी आम्हाला राहायची सोय केली कालहस्तीमध्ये। रात्री त्यांनी सांगितलं अर्ध्या तासाचा प्रवास आहे, पाऊण तासाचा तुम्ही पोहोचा आणि सकाळी 7 वाजता तुमच्या हस्ते अभिषेकाचं नियोजन, असं आमचं नियोजन ठरलेलं असताना आम्ही सर्वांनी ठरवलं की आपण आता रात्रीच निघूया। 6 जण वर राहिला होतो आम्ही तिरुमल्यामध्ये थांबलो। 3 गाड्या तिरुपतीच्या दिशेने निघाल्या। तिरुपती येथे हॉटेल 9:30 वाजता चेकआउट केलं आणि 10:30 पावणे 11ची वेळ झाल्यानंतर सगळ्यांचं ठरलं की या प्रत्येकानं जेवण करावं आणि कालहस्ती इथे पोहोचावं। त्यामुळे एक गाडी जेवायला तिरुमल्यामध्ये थांबली, तिथं देवाचं दर्शन आहे अशा ठिकाणी, आणि 3 गाड्या आणि म्हणल्या एक गाडी कालहस्तीकडे निघाली, 2 गाड्यामध्ये जेवणासाठी थांबल्या। जेवण झाल्यानंतर साधारणतः तिरुपती ते कालहस्ती या रस्त्यामध्ये एका ढाब्यावर आमच्यातले 10-11 जण जेवायला थांबले। जेवण होत असताना बिल भागवल्यानंतर एक अचानक हायवेवरून गाडी आली आणि आमच्या टेबलवर तिथल्या डॅश मारला। डॅश मारल्यानंतर जरा धावपळ सगळ्यांची झाली व एवढ्यात ढाब्याची लाईट कशी गेली माहित नाही का घालवली कोणी हे माहित नाही, 15 ते 20 सेकंदातच लाईट गेली आणि अशा याच्यात गाडीत जे बसले होते त्यांनी आमच्या जे तिथे जेवत होते त्यांच्यातल्या एकाच्या गळ्यातल्या चेनला हात घातला व ती झटापट झाली व दुसऱ्याच्या ज्यांच्या गळ्यात चेन होते त्यांच्या मागे ते लागले। अशा याच्यात घाबरलेला असताना सगळ्यांनी इथून निघावे असं आवाहन झालं। आपली माणसं अंधार तर होताच गाड्यांमध्ये बसली, 2 गाड्या तिथून निघाल्या आणि तिथं ते जे सो कॉल्ड जी गाडी आली होती 7-8 जण त्यांची जमा झाली। पण गडबड अशी झाली की 2 गाड्या गेलेल्या असताना कोण कोणत्या गाडीत बसले कळलं नाही आणि आमच्यातला एक माणूस मागे राहिला, जो आपल्या इथले रुशांत जगताप म्हणून आमचे मित्र ते मागे राहिले आणि ह्या गाड्या पुढे गेल्या की सगळ्यांना वाटलं सगळे बसलेत, तर रुशांतला बघून आमच्यातले अजून 2 जण मागे राहिले। तिथल्या ज्या लोकांनी गाडी अंगावर घातली होती, लुटमारीचा उद्देश 100% दिसत होता, त्यांनी यांना मारहाण करायला सुरुवात केली। जे मागे अजून 2 जण राहिले होते त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला, त्यातला एकाला त्यांनी गाडीत टाकलं आणि त्या गाडीत ते घेऊन गेले। रुशांतला मारहाण झाली, रुशांत तिथेच राहिला आणि एक जण जीव वाचून पळत सुटला। आमची एक गाडी, ज्या गाडीत मी स्वतः होतो, निरंजन होतं, आम्ही मागून येत होतो 11:30 वाजता। आम्हाला फोन आला की असा ढाब्यावर प्रकार झालाय, अशी मारहाण झाली, तुम्ही लवकर तिथे पोहोचा। साधारणतः मॅपवर 25 मिनिटाचा टाइम दिसत होता, आम्ही 25 मिनिटाच्या आसपास तिथे पोहोचलो। एक 15-20 जणांचा मॉब शेजारी उभा होता। आम्ही तिघे, माझ्याबरोबर आमचे मित्र जयदीप काकडे, निरंजन आणि आम्ही त्या मॉबमध्ये गेलो। तिथे रुशांत आमचा बसलेला होता, त्याला लागलेलं होतं डोक्याला, रक्त वाहत होतं, पण तो कॉशियसमध्ये होता। त्याला आम्ही घेतलं, आम्ही विचारलं यांना कोणी मारलं, तर ज्यांनी मारलंय ते म्हणले गेले, त्यातलं तुमच्या एका माणसाला गाडीत घालून घेऊन गेले। थोडक्यात किडनॅपिंगचा प्रकार तिथे झाला। आम्ही तिथे गाडी बोलवली, इनोव्हा गाडी आमची होती, त्या गाडीमध्ये रुशांत भाईंना बसवलं आणि हॉस्पिटलला पाठवलं। पोलिसांची पण गाडी तेवढ्यात पोहोचली तिथे। पोलिसांनी तिथल्या एकाला ना आम्हाला 3घांना गाडीत बसवलं, पोलीस स्टेशनला घेऊन चालले होते। पोलीस स्टेशनला घेऊन गेल्यानंतर जणू पिक्चर असं झालं की आम्ही त्यांना सांगतोय आम्ही मागून आलोय, तिथे काय घडलंय आम्हाला माहिती नाही। आमचा एक माणूस पेशंट आहे, त्याला मारहाण झाली, रक्त वाहतंय, त्याकडे बघू द्या। बाकी आमचा एक माणूस किडनॅप झालाय, पण भाषेचा जो बॅरियर होता, त्या आम्ही हिंदीमध्ये सांगतोय, त्यांना हिंदी कळेना, इंग्लिश सांगतोय इंग्लिश कळेना, ते पोलिसांना कसं सांगायचं हेच कळेना आम्हाला। आम्ही पोलीस स्टेशनला गेल्यानंतर आम्हाला हावभावावरून एवढं लक्षात आलं की हे आपल्याला अटक करायच्या ह्याच्यात आहेत। त्यानंतर आम्ही महाराष्ट्रात फोनाफोनी केली। मग अजितदादा असो, अजितदादांचे पीए, तसंच आमचे उदयनराजे भोसले व महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांनी फोनाफोनी केल्यानंतर त्या अधिकाऱ्यांच्या लक्षात असं आलं की ह्यांच्यातलाच एक माणूस गायब आहे आणि मग पोलिसांनी आम्हाला कॉपरेट करायला सुरुवात केली। पोलिसांनी कॉपरेट करायला सुरुवात केलेली असताना जो माणूस आमचा किडनॅप झाला होता तो 8 तास आम्हाला काही सापडला नाही आणि दुसरा माणूस जो आमचा म्हणजे रुशांत भाईंना आम्हाला हॉस्पिटलला ऍडमिट करायला लागलं। हॉस्पिटलला ऍडमिट करताना रुशांत भाई कॉशियस होते, स्वतः चालत ऍडमिट झाले
तर मार लागलेला असल्यामुळे सकाळपर्यंत ऑब्झर्वेशनसाठी डॉक्टरनं दवाखान्यात त्यांना आयसीयूला ऍडमिट केलं. सकाळी 8-8:30 वाजता दुसरा माणूस जो आमचा किडनॅप झालाय त्याचा आम्हाला काहीच पत्ता लागेना. आम्ही त्यांचे होप्सच सोडले होते. साधारणतः 8 वाजता त्यांचा जो माणूस गेला होता त्याचा मोबाईल आमच्याकडे होता. त्याच्यावर त्याचा फोन आला की मी अशा या ठिकाणी अडकलोय. आणि आमच्या शेजारी तिथले आंध्र प्रदेशचे पोलीस होते. आंध्र प्रदेशच्या पोलिसांनी तो फोन घेतला. ज्याच्या फोनवर बोलले त्यांच्या भाषेमध्ये बोलले आणि त्यांना सांगितलं ह्या स्पॉटला या. आणि आंध्र प्रदेशच्या पोलिसांच्या बरोबर आम्ही त्या स्पॉटला गेलो. त्या व्यक्तीला आम्ही ताब्यात घेतलं. पोलिसांनी आम्हाला एका चांगल्या हॉस्पिटलला त्यांना ऍडमिट करायला सांगितलं. त्या हॉस्पिटलला त्यांना ऍडमिट केलं. इकडे आमचे रुशांतभाई ऍडमिट होते. तिकडे दुसरा पेशंट आम्ही ऍडमिट केला. रुशांतभाई यांचं सिटी स्कॅन आणि एमआरआय केल्यानंतर लक्षात आले की त्यांना आतमधून मार काही लागलेला नाही. डॉक्टर म्हणले 7-8 दिवस फक्त ऑब्झर्वेशन खाली ठेवायला लागेल. फक्त या वरच्या जखमा होत्या. त्या जखमांमुळे ते भयानक परिस्थिती वाटत होती पण तशी ती नव्हती. त्यानंतर अर्ध्या तासानंतर न्यूज आली की हार्ट अटॅकमुळे मी त्या दवाखान्यात होतो नवीन पेशंट बरोबर. हार्ट अटॅकमुळे रुशांतभाई यांचं निधन झालं. सांगणं एवढंच आहे सगळ्यांना की आपण भाविक आहोत. महाराष्ट्र हा अख्ख्या भारताला दिशा देतो. सगळ्यात राहणीमान आपलं चांगलं आहे. आंध्र प्रदेशमधली परिस्थिती बघितला असता एकच जाणवते की आपला महाराष्ट्र खूप सुरक्षित आहे. आपल्या इथे लॉ अँड ऑर्डर खूप चांगली आहे. आपण अख्ख्या भारतात फिरत असतो. अख्ख्या भारतात फिरत असताना जिथे कुठे आपण थांबतो चांगल्या ठिकाणी आपण थांबलं पाहिजे. आणि ज्या ठिकाणी थांबणार आहोत त्या ठिकाणाची आधी चौकशी करून थांबावं. तिरुपतीला आपल्या इथे जाणारे भरपूर जण महाराष्ट्रातले जात असतात. परंतु आम्ही ज्या तिरुपती कालहस्ती रोडवर जो प्रवास आम्ही बघितला, जो घटना आम्ही अनुभवली, आम्हाला अशी माहिती मिळते की अशा घटना तिथं वारंवार घडतायत. की बाहेरच्या गाड्या आल्या की त्यांना लूटमार होते, मारहाण होते. माझी सर्वांना एकच विनंती आहे की तुम्ही सावधानतेने प्रवास करावा. ओळखीच्या ठिकाणीच थांबावं. जे मित्र किडनॅप झाले होते त्यांना 10 किलोमीटर त्या गाडीमधून घेऊन गेले. 10 किलोमीटर गेले असताना त्यांच्या आपापसात ज्यांनी किडनॅप केले त्यांची चर्चा सुरू झाली व गाडीचा वेग मंदावला. याची संधी घेऊन आमच्या मित्रांनी त्या गाडीतून उडी घेतली व थोडे पळत जाऊन रानामध्ये ते एका बेशुद्ध पडले. सकाळी 8 वाजता जाग आली असताना त्यांनी एका लोकल माणसाचा फोन घेऊन आम्हाला फोन केला व पोलिसांच्या मदतीने आम्ही त्यांना आणू शकलो व ऍडमिट करून त्यांचा जीव वाचवू शकलो. या सर्व कार्यात ज्या भाषेचा जो आम्हाला बॅरियर होता त्याच्या संदर्भात कुणाला काय सांगायचं हे कळत नव्हतं. असं असताना सुद्धा महाराष्ट्रातील आपले लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, आमचे लाडके खासदार उदयनराजे भोसले साहेब, तसेच महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकारी गजानन पाटील साहेब, डिकले साहेब, आमचे युवा मित्र संग्रामजी बर्गे, तसेच आमचे युवा नेते संतोष भाऊ जाधव, नितीन यादव साहेब, तसेच रेल्वे प्रशासनात नोकरीला असलेला आमचा श्याम म्हणून या मित्र, यांच्याबरोबर भरपूर जणांनी आम्हाला फोनवर जे कम्युनिकेशन केलं व आपले महाराष्ट्रातील मित्र अडचणीत सापडलेत या भावनेने त्यांनी जी मदत केली, या मदतीमुळेच आम्ही सर्व सुखरूप येऊ शकलो. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.